नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक 14 एप्रिल आणि आज आहे 13 एप्रिल. तर राज्यामध्ये जे आहे पुढील 4 ते 5 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्वात जास्त जो पाऊस आहे तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, चॅनलचा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे सध्या आज दिनांक जे आहे 13 एप्रिल. तर आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आता सध्या जे आहे बीड, केज, माजलगाव, परळी, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच लातूर, पेठ, तुळजापूर, तर या भागामध्ये जे आहे सध्या पावसाचे वातावरण सध्या आहे. तर या ठिकाणी पाऊस सध्या सुरू आहे. तसेच आज रात्रीच्या सुमारापर्यंत जे आहे विदर्भातील जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला थोड्याफार प्रमाणात जे आहे पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे उद्या दिनांक 14 एप्रिल. तर उद्या 14 एप्रिलला सुद्धा जे आहे राज्यामध्ये सकाळपासूनच जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुपारनंतर जे आहे आणखीन पावसाचे वातावरण जे आहे आणखीन वाढणार आहे. तर दुपारनंतर आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर बीड तसेच परभणी, नागपूर, नांदेड, हिंगोली, लातूर, तर याच भागामध्ये जे आपल्याला उद्यासुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे 15 तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत जे आहे या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये पावसाचे वातावरण जे आहे पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा जो पाऊस आहे फक्त विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इतर जे भाग आहे इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि पावसाची शक्यता जी आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त बीड जिल्ह्यापासूनच जे आहे बीड जिल्ह्यापासून जे आहे राज्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, तर याच भागामध्ये जे आपल्याला पुढील 3 दिवस जे आहे पावसाचे वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.